श्री स्वामी समर्थ मित्रांनो, उद्या या 2 तासांच्या राहू काळात चुकूनही घटस्थापना करू नका. जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि वेळ. या 2 तासांच्या राहू काळात घट बसवू नका. देवघरातील टाक आणि मूर्तींची पूजा अशीच करा. 22 सप्टेंबर 2025 पासून नवरात्री सुरू होत आहे. म्हणजेच 22 तारखेला घटस्थापना होणार आहे. ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांच्यासाठी घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 2 शुभ मुहूर्त आहेत. पहिल्या शुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला जर घटस्थापना करणे शक्य नाही झालं तर दुसरा अभिजित मुहूर्त आहे. त्या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता. तसेच घटस्थापना राहू काळाच्या या 2 तासांमध्ये तुम्हाला करायची नाही आहे. तर ती वेळ कोणती आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. तसेच घटस्थापना करण्याआधी देवघरातील जे देव आहेत ते उद्याच्या दिवशी त्यांची पूजा कशी करायची हे आधी पाहून नंतर घटस्थापनेची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, साध्या सोप्या पद्धतीने. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका आणि आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. घटस्थापना करण्याआधी देवपूजा करून घ्यायची. देवांना अभिषेक घालून घ्यायचा. प्रत्येक देवाला दूध, दही आणि पाणी याने अभिषेक करायचा. प्रत्येक तुमचे मूर्ती असेल, टाक असेल त्याला एका सेपरेट प्लेटमध्ये घ्यायचं किंवा देवाचे ताम्हण असेल त्या ताम्हणामध्ये घ्यायचं आणि अभिषेक घालायचा. प्रत्येक मूर्ती असेल, देवाचा टाक असेल ते अभिषेक झाल्यानंतर विड्याच्या पानांवर ठेवून त्यांची फुलं, अक्षता, हळद कुंकू वाहून पूजा करायची. फक्त शिवलिंगाची मूर्ती विड्याच्या पानावर ठेवायची नाही, ती बेलपत्रावर ठेवायची. आणि ज्या पण मूर्त्या किंवा टाक तुमच्या देवघरामध्ये आहेत त्या मूर्त्या किंवा टाक एक एक मूर्ती घेऊन त्याला दूध, दही किंवा पाण्याने अभिषेक करून विड्याच्या पानावर ठेवायचं. हळद कुंकू, अक्षता वाहून त्याची पूजा करायची. असं करून सगळ्या मूर्ती आणि टाकांची पूजा करायची आहे. अभिषेक करून गंध, फुलं आदी देवपूजा करून घ्यायची. सगळे देव विड्याच्या पानावरती ठेवायचे, फक्त शिवलिंग हे विड्याच्या पानावर ठेवायचं नाही. अशा पद्धतीने उद्या आधी देवपूजा करून घ्या, त्यानंतर घट बसवा. घटस्थापना शुभ मुहूर्त तारीख 22 सप्टेंबर 2025. शुभ वेळ सकाळी 6:09 ते 8:06 पर्यंत. अभिजित मुहूर्त 11:49 ते 12:38 पर्यंत. आणि महत्त्वाचं म्हणजे राहू काळ. याची वेळ आहे सकाळी 7:40 सुरू होणार ते 9:11 पर्यंत असणार आहे. या दरम्यान राहू काळ असणार आहे. यावेळी घटस्थापना करणे टाळावे. तर यावेळी काय करावे? घटस्थापना सकाळी 6 ते 9 किंवा राहू काळापूर्वी नंतर 8 ते 6 पर्यंत करणे सर्वोत्तम मानले जाते. राहू काळाच्या 2 तासांच्या दरम्यान अर्थात 7:40 ते 9:11 वाजता घटस्थापना करू नये. आता कलशात शुद्ध पाणी, गंगाजल, जव, अक्षता, फुले, नारळ, लाल कपडा, सुपारी, कलावा, दीप इत्यादी ठेवून पूजा करावी. मूर्ती किंवा कलश विड्याच्या पानावर ठेवू नये. शुद्ध आणि पवित्र ठिकाणी ठेवा. राहू काळात घट बसवायचा टाळा. या वेळेत घटस्थापना करावी. या काळात पूजा करणे अतिशय शुभ ठरते. ही माहिती नवरात्र सुरू होण्याच्या दिवशी घटस्थापना करताना लक्षात ठेवावी. अशी आहे राहू काळात घटस्थापना टाळावी. तसेच कलश पूजेसाठी आवश्यक सामग्री आणि पूजा विधीही पाळा. हे शुभ मुहूर्त व काळ काही ठराविक पंचांग ज्योतिषशास्त्रानुसार दिलेले आहेत. घटस्थापना म्हणजे नवरात्रीतील सर्वात महत्त्वाचा क्षण. योग्य पद्धतीने घट बसवल्यास घरात देवीचा वास होतो आणि सुख, समृद्धी, आरोग्य, शांती लाभते. खालील संपूर्ण सविस्तर माहिती देत आहे. घटस्थापनेच्या दिवशी सकाळी घर संपूर्ण स्वच्छ करून घ्या. देवघर, पूजाघर नीट धुवून पुसून घ्या. शक्य असल्यास गंगाजल, गोमूत्र, हळद कुंकू पाण्यात मिसळून शिंपडावे. ज्या जागी घट बसवणार आहात ती जागा विशेष स्वच्छ व पवित्र असावी. उत्तर पूर्व ईशान्य कोपरा हा सर्वोत्तम मानला जातो. घट पूजेच्या जागेवर पाट चौरंग ठेवावा. त्यावर स्वच्छ पांढरे किंवा लाल वस्त्र अंथरावे. घट बसवताना आपण पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. देवीचा घट म्हणजेच कलश पूर्वेकडे तोंड करून बसवला जातो. तांदूळ, ज्वारी, गहू, माती, धान्य किंवा घट ठेवण्यासाठी तांबे किंवा पितळ,
मातीचा कलश म्हणजेच घट, त्यामध्ये गंगाजल किंवा स्वच्छ पाणी, आंब्याची पाने, नारळ आणि कापडाने बांधलेला लाल वस्त्र, हळद कुंकू लावलेला, सुपारी, लिंबू, वेलची, लवंग, पंचरत्न, शक्य असल्यास हळद कुंकू, अक्षता, फुले, हार, धूप दीप. तसेच नवरात्रीसाठी विशेष धान्य पेरणी, ज्वारी, गहू आणि मुगाची बी. 1. चौलाल हिरवे किंवा लाल कापड अंथरून तांदूळाचा किंवा मातीचा ढीग करून ठेवावा. 2. घट किंवा कलश स्वच्छ धुवून त्यामध्ये गंगाजल, पवित्र पाणी भरावे. पाण्यात थोडी सुपारी, लिंबू, वेलची, लवंग, पंचरत्न ठेवावे. 3. घटावर आंब्याची पाने 5 पाने ठेवावीत. 4. त्यावर नारळ ठेवावा. नारळाला लाल वस्त्र बांधून हळद कुंकू लावावे. 5. घटाभोवती धान्य पेरावे. नवरात्रीच्या 9 दिवसात हिरवे अंकुर येतात, हे समृद्धीचे प्रतीक आहे. 6. देवीची प्रतिमा किंवा फोटो घटासमोर ठेवावा. 7. धूप दीप प्रज्वलित करावा. घटावर लाल किंवा पिवळा दोरा बांधावा. आंब्याची पाने कलशाच्या तोंडाशी ठेवून नारळ वर बसवावा. नारळाभोवती लाल वस्त्र व फुलांचा हार बांधावा. घटस्थापनेच्या वेळी खालील मंत्र म्हणावा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा नवरात्रातील मुख्य देवी मंत्र आहे. किंवा विशेष कलशस्थापना मंत्र. कलशस्य मुखे विष्णू, कंठे रुद्र, समाश्रित मूले तत्र स्थितो ब्रह्मा, मध्ये मातृगणा स्मृता, कुक्षोतु सागरा, सर्वे सप्तदीप्वा वसुंधरा, ऋग्वेदोथ यजुर्वेदोथ सामवेदोपि अथर्वण, अंगोक्ष संहिता सर्वे कलशांबू समाश्रिता. आता देवीला नैवेद्य साखर, फळे, दूध, खीर, पंचामृत अर्पण करावा. दररोज सकाळ संध्याकाळ धूप दीप लावून आरती करावी. 9 दिवस अखंड दिवा पेटता ठेवणे शुभ मानले जाते. अशा पद्धतीने घटस्थापना केल्यास देवीचा वास घरात होतो आणि लक्ष्मीप्राप्ती, कल्याण घडते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.